मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अप्पर तहसीलदार यांच्या पथकाच्या कारवाईत पोकल्यान व जेसीबी यंत्र जप्त। आई एकविरा देवीला सुमारे 33 वर्षानंतर 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विधिवत पूजन व अभिषेक करून अर्पण। शुभम साळुंखे खून प्रकरणातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी मास्टरमाइंड आरोपींना शोधून मोका लावण्याची मागणी। अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून लघु प्रकल्प भरण्याची मागणी। पुणे भिडेवाडा प्रकरणी न्यायालयीन लढाई जिंकल्याने एकमेकांना पेढे भरून फटाक्याची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा। गोसवा चहाच्या शाखा क्रमांक 2 चे धुळ्यात उद्घाटन। आणि शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत गांजाची शेती उद्ध्वस्त। आता बातमी मात्र विस्ताराने। धुळे अप्पर तहसीलदार यांच्या पथकाने अवैध गुण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे। मंगळवारी अवधान शिवारात बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन करणारे पोकल्यान व जेसीबी मशीन आढळून आल्याने पथकाने दोन्ही यंत्र जमा केली आहेत। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशाने अप्पर तहसीलदार यांच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। त्या अंतर्गत मंगळवारी अवधान शिवारातील पोपली पेट्रोल पंपालगत असलेल्या टेकडीवर अप्पर तहसीलदारांच्या पथकाने छापा टाकून अवैध उत्खनन करणारे पोकल्यान व जेसीबी मशीन पकडले। त्यांच्याजवळ कोणताही परवाना आढळून न आल्याने सदर दोन्ही यंत्रे जप्त करण्यात आली आहे। सदरची कारवाई अप्पर तहसीलदार विनोद पाटील, मंडळ अधिकारी पंडित दावळे, मोहाडी मंडळ अधिकारी कमलेश बाविस्कर, मोहाडी तलाठी चंदू पाटील, कोतवाल काकाजी गवळी, कोतवाल मोहन अहिरे, गौण खनिज कारकून नाना गवळी आदींनी केली। कांदी स्कूल स्वामीने आई एकविरा देवीला सुमारे 33 वर्षानंतर न्यायालयातून मिळवलेली सुमारे 300 ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने विधिवत पूजन व अभिषेक करून अर्पण करण्यात आले। कांदी स्कूल स्वामीने आई एकविरा देवीला सुमारे 33 वर्षानंतर न्यायालयातून मिळवलेले सुमारे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने पूजन व अभिषेक करून अर्पण करण्यात आले। यावेळी भाविकांनी ही गर्दी केली होती। श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टचे सोने चांदीचे एकूण 300 ग्रॅम वजनाचे सुमारे 16,51,000 रुपये किमतीचे दागिने जिल्हा व सत्र न्यायालयात लिलावातून घेऊन परत श्री एकविरा देवीच्या चरणी अर्पण करण्याचा नवस मंदिराचे विश्वस्त सोमनाथ निंबा गुरव यांनी केला होता। तो नवस तब्बल 33 वर्षांनी पूर्ण झाला। या निमित्त मंगळवारी सकाळी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते या दागिन्यांची विधिवत पूजन अभिषेक करण्यात येऊन श्री एकविरा देवीला परिधान करण्यात आले। या सोहळ्याला मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, कोषाध्यक्ष मनोहर गुरव, सचिव नंदलाल गुरव, उपाध्यक्ष संजय गुरव, सहसचिव महेश गुरव, विश्वस्त सदाशिव पुजारी सुनील गुरव, गजानन सूर्यवंशी, पंकज गुरव, विशाल पुजारी, चंद्रशेखर गुरव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या माळेनिमित्त सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। आज 3ऱ्या माळेनिमित्ताने आई भगवतीच्या चरणी 30 तोळे सोन्याचे दागिने अर्पण करण्याचा सोहळा हा 33 वर्षापूर्वी म्हणजे 90-91 मध्ये भास्कर वाघकडे मिळून आलेले दागिने हे देवीचेच होते आणि ते त्यांच्याकडे मिळून आल्यानंतर त्यांनी तसे अंडरटेकिंग दिलेले होते। त्याप्रमाणे कोर्ट कचेरीचं मॅटर चाललं। हा निकाल लागल्यानंतर धुळ्याला निकाल याची प्रतिक्रियाला जवळजवळ 32 ते 33 वर्षे उलटल्यानंतर लिलाव लागला। लिलावात बोलण्याचं काम एकविरा देवी ट्रस्ट मंडळाने भाग घेतला आणि एकविरा देवीने ते दागिने लिलावात घेऊन आईला आज अर्पण सोहळा करण्यात आला। आज देवीपुढे त्याची महापूजा करण्यात आली। महापूजा करून लक्ष्मी आपलं एक हार, माळ आणि बिंदी असं 3 सोन्याच्या वस्तू आणि बांधूबद्ध चांदीच्या अशा या 4 वस्तू मिळून आल्या होत्या। ते लिलावात घेतल्या आणि त्या आज देवीला अर्पण करण्यात आलं सर्व भाविक भक्तांच्या साक्षीने आणि आज सगळ्यांच्या अभिषेकद्वारा ते कार्यक्रम करण्यात आला आणि सर्वांच्या साक्षीने आई भगवतीला हे दागिने दान करण्यात आले, चढवण्यात आले आणि आता आई भगवतीचे ते दागिने झालेले आहेत। धन्यवाद। शुभम साळुंखे खून प्रकरणातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी मास्टरमाइंड आरोपींना शोधून आरोपींना मोक्का लावत जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले।
शुभम साळुंके खून प्रकरणातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी मास्टरमाइंड आरोपींना शोधून आरोपींना मोका लावत जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 8 ऑक्टोबर रोजी शहरातील नवनाथ नगरात राहणाऱ्या शुभम साळुंके याची वरखेडी रोड कचरा डेपो येथे मारहाण करून हत्या करण्यात आली होती। या खून प्रकरणामुळे धुळे शहरात कायद्याचा धाक आणि पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते। शहरासह परिसरातील जनता भयभीत झाली आहे। लागोपाठ होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे सामान्य जनतेत गुन्हेगारांची दहशत वाढत राहिली तर कायदा व सुव्यवस्थेवर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। शुभम साळुंके हा अत्यंत गजबजलेल्या भागातून जात असताना गोल पोलीस चौकीजवळ त्याला मारहाण करीत आरोपी घेऊन गेल्याचे सांगण्यात येते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने 2 दिवसात आरोपी जेरबंद केले। ही कौतुकास्पद बाब आहे, परंतु शुभमच्या जीवावर उठणाऱ्या गुन्हेगारांवर साळुंकेंच्या नातलगांनी ज्यांची नावे सांगितली आहेत त्यांची पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करावी। या खून प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी संशयितांना शोधून मोका अंतर्गत कारवाई करावी। खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, अर्जुन पाटील, रवींद्र मराठे, मनोज ढवळे, बाळू गायकवाड, आतिश कदम, प्रफुल्ल माने, विनोद जगताप, पप्पू जाधव, भूषण बागुल, किरण जाधव, संजय नागणे, अमर फरताडे, माधुरी मराठे, कल्पना कदमबांडे, दीपिका मराठे, पुष्पा कदम, शीतल मराठे, विनायक साळुंके, देवेंद्र पाटील, निंबा मराठे, संदीप सूर्यवंशी, शरद पाटील आदी उपस्थित होते। शुभम साळुंके या तरुणाचा जो निर्गुण खून झालाय त्या खुनाच्या मुख्य सूत्रधार असलेले विनोद थोरात असेल, हर्षल चौधरी असेल, गेल्या 6-8 महिन्यापासून शुभमवरती याच्या अगोदर देखील जो प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्यातील हे आरोपी आहेत आणि त्यांनीच हा खून घडवून आणलेला आहे असं जे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत असताना, तक्रार देत असताना त्याच्यात नमूद केलेलं होतं। परंतु गेल्या 4-5 दिवसापासून प्रसार माध्यमांमध्ये आणि इतर शहरामध्ये जो विषय या ठिकाणी गांभीर्याने घेतला जातोय की याच्यामधले मुख्य सूत्रधार यांना पोलीस प्रशासनाकडून अभय देण्यात येत आहे। मात्र आज पोलीस अधीक्षकांनी मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हा यांना आश्वासित केलं आणि त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी अधीक्षक साहेबांनी सांगितलं की जे आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही कुठल्याही प्रकारे बक्षणार नाही। त्यांच्यावरती 302 आणि मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये विनोद थोरात असेल, हर्षल चौधरी असेल आणि विनोद थोरात यांना वाचवण्यासाठी जे कोणी मदत करत असतील राजकीय पुढारी यांचे देखील या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं की 6 महिन्याचे यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत आणि यांच्यावरती खून केलाय, खुनाचा कट रचलाय म्हणून यांच्यावरती 302 आणि मोक्का अंतर्गत कारवाई करावी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। धन्यवाद। धुळे तालुक्यातील अकलाड येथील अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून लोंढा नाला लघु प्रकल्प व डाव्या कालव्यातून छोटे छोटे लघु प्रकल्प भरावे अशी मागणी अकलाड ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील अकलाड येथील अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून लोंढा नाला लघु प्रकल्प व डाव्या कालव्यातून छोटे छोटे लघु प्रकल्प भरावे अशी मागणी अकलाड ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने लघु प्रकल्प, धरण, तलाव कोरडेच आहेत, त्यामुळे गुरांचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। हा प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा धरणातील उजव्या व डाव्या कालव्यातून नेर येथील खाऱ्या धरण, लोंढे नाला प्रकल्प व छोटे छोटे लघु प्रकल्प भरण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी सरपंच अजय सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना डावा कालवा व उजवा काला अक्कलपाड्याच्या धरणातून आमच्या अकलाड ज्या गावात लहान लहान लघु प्रकल्प आहेत, उजव्या कालव्याला लोंढा लघु प्रकल्प आहे, या प्रकल्प भरण्यासाठी आज मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय कलेक्टर साहेबांनी
की असा विषय घेतला की आम्ही पूर्ण वरती पाठवू आणि आपले जे धरण आहेत ते भरण्याचा प्रयत्न करू. कारण हा विषय म्हणजे दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे शेळी व्यवसाय, म्हशी पाळण्याचा व्यवसाय, गुरंढोरांचा अतिशय बिकटचा प्रश्न आहे. म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी ते मान्य केलेलं आहे. पुणे भिडेवाडा प्रकरणी न्यायालयीन लढाई जिंकल्याने धुळे येथील अखिल भारतीय समता परिषदेतर्फे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत एकमेकांना पेढे बळवीत फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. पुणे भिडेवाडा प्रकरणी सुरू असलेली न्यायालयीन लढाई अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने जिंकल्याने धुळे जिल्हा अखिल भारतीय समता परिषदेतर्फे मंगळवारी शहरातील अंडाकृती बगीचा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत एकमेकांना पेढे भरवीत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अखिल भारतीय समता परिषद धुळे महानगर प्रमुख उमेश महाजन यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश समन्वयक तथा समता परिषद नेते ईश्वर बाळबुदे, जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, बापू महाजन, महानगर प्रमुख उमेश महाजन, ओबीसी नेते दिलीप देवरे, बीएन बिरारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी, गोपाल देवरे, टाकरी तालुका अध्यक्ष रवींद्र खैरनार, कार्याध्यक्ष चेतन खैरनार, ज्ञानेश्वर महाजन, सुमित चौधरी, धीरज माळी, ज्ञानेश्वर माळी, जया माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आणि समता परिषदेचा कार्यकर्ता. सावित्रीबाई फुलेंनी 1848 साली ज्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती, त्या भिडेवाडा तो एका बँकेने किंवा कालांतराने तो विकला गेला. पण ती जागा जेव्हा स्मारकासाठी समता परिषदेच्या वतीनं मागणी केली आणि त्यांचा लढा चालू होता, पण तिथं ते पोट किरायादार होते, त्यांनी ते कोर्टात गेले आणि ती जागा मिळणं कठीण होत होतं. पण कोर्टात अनेक वर्षाच्या लढाईनंतर काल समता परिषदेचा विजय झाला. काल ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय झाला आणि सावित्रीबाई फुलेच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. आम्हाला अतिशय आनंद आहे की ज्या मुलींना सावित्रीबाईंनी मोठं केलं, आज त्याच फुले वाड्यात पुन्हा एकदा सावित्रीबाईचं स्मारक व्हावं. त्याच ठिकाणी या राज्यातील गोरगरीब ज्या शिकू शकत नाही, ज्या शिक्षण घेऊ शकत नाही, अशा मुलींसाठी तिथं हॉस्टेल उभं करावं ही देखील आमची मागणी आहे आणि ते देखील तिथं पूर्ण हॉस्टेल मोठं झालं पाहिजे अशी आमची मानसिकता आहे. आज तुम्ही आनंद उत्सव साजरा केला. छगन भुजबळांच्या लढाई भुजबळ साहेबांनी जिंकल्यामुळे आम्हाला आनंद किती होतं हे सांगण्यापेक्षा ह्या राज्यात तालुका पातळीपासून जिल्हा पातळी तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, आज सगळा महाराष्ट्र हा आनंदाचा दिवस आहे आणि आमच्यासाठी आज ही दिवाळी आहे. धुळे शहरातील आलचीपुडी रोडवरील एचपी पंपासमोरील गोस्वा चहाच्या शाखा क्रमांक 2चे उद्घाटन सोमवारी सायंकाळी भिकानाजी अनवर शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरील गोस्वा चहाच्या शाखा क्रमांक 2चे उद्घाटन सोमवारी सायंकाळी आमदार शहांचे बंधू भिखर हाजी अनवर शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. बागलाण तालुक्यातील सुप्रसिद्ध व जिभेला चविष्ट अशी ही चहा असून चहाच्या चवीमुळे झोप देखील नाहीशी होते. अशी ही गोस्वा चहा असून त्यासोबतच नाश्त्याची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर शाखेचे उद्घाटन सोमवारी संपन्न झाले. यावेळी हाजी भिकन अनवर शाह, सटाणा येथील युवासेना अध्यक्ष मोहसिन सुलतान शाह, इब्राहिम शाह, गोसिन शाह, मुश्ताक शेख, व्यवस्थापक अशफाक तांबोळी यांच्यासह परिसरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी भिकन शाह आज दिनांक 16/10/2023 रोजी धुळे येथे 80 फुटी रोड येथे सटाणा येथील प्रसिद्ध चहा गोस्वा चहा व तालुक्यातील प्रसिद्ध चहा गोस्वा चहा यांचा उद्घाटनाचा प्रतिपादन झालेला आहे. या उद्घाटन आपले डॉक्टर आमदार फारुख अजीज शाह यांच्या भाऊ आसिफ शाह यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे आणि आम्हाला या ठिकाणी लोकांची लोकप्रियता मिळेल या चहाची अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. सकाळी नाश्ता देण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. 2 आहे तरी बागलाण तालुक्याची फेमस चहा आहे, अतिशय लोकांची चांगली लोकप्रियता चहा आहे आणि या ठिकाणी आम्ही उद्घाटन याचं प्रतिपादन पूर्ण झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. तरी याची लोकप्रियता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धुळ्यातील नागरिकांनी व इतर नागरिकांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी
एक वेळेस अवश्य या ठिकाणी या ठिकाणी आपण याल व भेट द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिरपूर तालुक्यातील टिटवा पाणी सुळे शिवारात शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने गांजाच्या शेतीवर कारवाई करीत 5,77,000चा गांजा जप्त केला आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी टिटवा पाणी सुळे शिवारात कारवाई करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत 5,77,500 रुपयांचे गांजाचे झाडे जप्त केली. ही कारवाई 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील टिटवा पाणी पोस्ट सुळे शिवारात मदन भरतसिंग पावरा याने वन जमीन क्षेत्रातील त्याच्या शेतात बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शेतात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह छापा टाकला असता या ठिकाणी बेकायदेशीरपणे 5 ते 6 फूट उंचीची गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. मात्र पोलीस आल्याचे पाहून संशयित मदन पावरा हा पसार झाला. पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त करून 5,77,500 रुपये किमतीचे 165 किलो गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल सागर खंडू ठाकूर यांच्या तक्रारीनुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अप्पर तहसीलदार यांच्या पथकाच्या कारवाईत पोकलॅन व जेसीबी यंत्र जप्त. आई एकविरा देवीला सुमारे 33 वर्षानंतर 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विधिवत पूजन व अभिषेक करून अर्पण. शुभम साळुंके खून प्रकरणातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी मास्टरमाइंड आरोपींना शोधून मोका लावण्याची मागणी. अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून लघु प्रकल्प भरण्याची मागणी. पुणे भिडेवाडा प्रकरणी न्यायालयीन लढाई जिंकल्याने एकमेकांना पेढे भरून फटाक्याची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा. गोसवा चहाच्या शाखा क्रमांक 2 चे धुळ्यात उद्घाटन. आणि शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत गांजाची शेती उद्ध्वस्त. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.